तुम्ही रोज भाज्या फ्रीजमध्ये ठेवता का? पण थांबा, काही भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्यांची चव, पोषण मूल्ये आणि आरोग्यांवर वाईट परिणाम होतो. आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवू नयेत आणि त्या योग्य पद्धतीने कशा साठवाव्यात. सर्वात प्रथम आहे कांदा. कांदा फ्रीजमध्ये ठेवणे ही सर्वात मोठी चूक मानली जाते. फ्रीजमधील थंड आणि ओलसर वातावरण कांद्याला अजिबात भावत नाही. त्यामुळे कांदा मऊ होतो, त्यामुळे बुरशी लागण्याची शक्यता वाढते. कांद्यांची नैसर्गिक चव आणि वास बदलतो. काही वेळाने तो लवकर सडतो. विशेष म्हणजेच फ्रीजमध्ये ठेवल्यावर कांद्यामधील स्टार्च साखरेमध्ये बदलतो आणि कांदा गोडसर व चिकट होतो. याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. बुरशी लागलेला कांदा आपल्याला दिसत नसला तरी त्यातील विषारी घटक आपल्या शरीरावर परिणाम करू शकतात. त्यामुळे पोटदुखी, अन्न विषबाधा, पचनाच्या तक्रारी या समस्या उद्भवू शकतात. मग कांदा योग्य पद्धतीने कसा साठवावा? जर तुम्हाला कांदा जास्त दिवस टिकवायचा असेल तर ही पद्धत नक्की वापरा. हवेशीर जागेत ठेवा. कागदी पिशवीत किंवा टोपलीत ठेवा. थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. तसेच ओलसर जागा टाळा. अशी साठवण केल्यास कांदा आठवडे तसेच महिनाभर टिकतो आणि त्यांची चव जशीचा तशीच राहते. जर कापून ठेवलेला कांदा असेल तर त्याला कसा साठवावा? कापलेला कांदा बंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो, पण लक्षात ठेवा 24 तासांच्या आत त्याचा वापर करावा. उघड्या अवस्थेत ठेवू नका. योग्य साठवण म्हणजे अन्न वाचवणे आणि आरोग्य जपणे. आजपासून पूर्ण कांदा फ्रीजमध्ये ठेवणे बंद करा. योग्य पद्धतीने साठवा. दुसरं म्हणजेच बटाटा. बहुतेक घरांमध्ये बटाटे जास्त दिवस टिकावेत म्हणून थेट फ्रीजमध्ये ठेवले जातात. पण लक्षात ठेवा, बटाटे फ्रीजमध्ये ठेवणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो. फ्रीजमधील थंड तापमान बटाट्यातील स्टार्च साखरेमध्ये रूपांतरित होते. त्यामुळे काय होतं? बटाटे शिजल्यावर गोड चव येते. त्याचा नैसर्गिक स्वाद नष्ट होतो. भाजी करताना रंग बदलतो. पोषण मूल्यांवर परिणाम होतो. जेव्हा असे बटाटे उच्च तापमानावर तळले किंवा भाजले जातात तेव्हा त्यातून कांदा आणि बटाटा एकत्र ठेवल्यास त्याचा ओलावा वाढतो. बटाटे लवकर अंकुरतात. दोन्ही लवकर खराब होतात. म्हणून नेहमी कांदा आणि बटाटा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावा. तिसरं म्हणजेच टोमॅटो. टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने काय नुकसान होते? टोमॅटो ही खोलीच्या तापमानात वाढणारी भाजी आहे. फ्रीजमधील थंड वातावरण टोमॅटोची चव कमी करते. आतली पेशी तुटतात. सोल सैल पडतात. टोमॅटो मऊ आणि पानसट होतो. त्यांची नैसर्गिक सुगंध आणि ताजेपणा नष्ट होतो. थंड तापमानामुळे टोमॅटोमधील एन्झाईम्स काम करणं थांबवतात. त्यामुळे व्हिटॅमिन सी कमी होतं. अँटीऑक्सिडंट्सची क्षमता घटते. टोमॅटो आरोग्यासाठी जेवढा फायदेशीर असतो तेवढा फायदा मिळत नाही. मग टोमॅटो योग्य पद्धतीने कसा साठवावा? जर तुम्हाला टोमॅटोची चव, रंग आणि पोषण मूल्ये जशीच्या तशी ठेवायची असतील तर ही पद्धत नक्की वापरा. खोलीच्या तापमानात ठेवा. थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. देठ खाली येईल अशा प्रकारे ठेवा. देठ खाली ठेवण्याचे कारण म्हणजेच टोमॅटोच्या देठाजवळून ओलावा आणि हवा आत जाते. देठ खाली ठेवल्यास टोमॅटो लवकर खराब होत नाही. ओलावा आत शिरत नाही. टोमॅटो जास्त दिवस ताजे राहतात.
चौथं म्हणजेच लसूण. स्वयंपाकघरात जवळजवळ रोज वापरला जाणारा लसूण अनेक जण सुरक्षित राहावा म्हणून थेट फ्रीजमध्ये ठेवतात. पण खरं सांगायचं तर लसूण फ्रीजमध्ये ठेवणे पूर्णपणे चुकीचे आहे. फ्रीजमधील थंड आणि ओलसर वातावरणामुळे लसूणाला अंकुर फुटतात. लसूण रबडी आणि चिकट होतो. त्यांचा तीव्र वास बदलतो. त्यावर बुरशी लागण्याची शक्यता वाढते. लसूण लवकर खराब होतो. मग अंकुर फुटलेला लसूण वापरावा का? अंकुर आलेला लसूण तितका पौष्टिक राहत नाही. त्यामुळे चव कडू लागतं, पचनावर परिणाम होतो. काही लोकांना गॅस किंवा अपचन होऊ शकते. म्हणून शक्यतो अंकुर आलेला लसूण वापरणे टाळावे. मग लसूण साठवण्याचं योग्य पद्धत काय? लसूण जास्त दिवस ताजा आणि सुगंधी ठेवायचा असेल तर जाळीदार पिशवीत ठेवा. कोरड्या आणि हवेशीर जागेत ठेवा. थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. ओलावा अजिबात लागू देऊ नका. अशा प्रकारे साठवलेला लसूण महिनाभर सहज टिकतो. सोललेला आणि कापलेला लसूण ह्याचे काय करावे? सोललेला किंवा कापलेला लसूण बंद डब्यात ठेवावे. पण लक्षात ठेवा 2 ते 3 दिवसात त्याचा वापर करावा. उघड्यावर ठेवू नका. 5वं म्हणजेच मिरची. बऱ्याच लोकांच्या मनात गोंधळ असतो, मिरच्या फ्रीजमध्ये ठेवायच्या की नाही? तर उत्तर आहे ठेवता येतात, पण जास्त दिवस नाही. आत पाणी साचतं, बुरशी लागण्याची शक्यता वाढते, तिखटपणा आणि ताजेपणा कमी होतो. बुरशी लागलेली मिरची फक्त दिसायला खराब नसते, तर ती आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पोटदुखी, अन्न विषबाधा, पचनाच्या तक्रारी या समस्या होऊ शकतात. मग मिरची योग्य पद्धतीने कशा साठवाव्यात? जर तुम्हाला मिरच्या थोड्या दिवसांसाठी साठवायच्या असतील तर ही योग्य पद्धत तुम्ही वापरू शकता. कागदात गुंडाळून ठेवू शकता. हवेशीर पिशवीत किंवा डब्यात ठेवावे. फ्रीजच्या व्हेजिटेबल ट्रेमध्ये ठेवा. 3 ते 4 दिवसांपेक्षा जास्त ठेवू नये. जर मिरच्या आठवड्यापर्यंत साठवायच्या असतील तर त्याचे देठ काढू नका. पूर्ण कोरड्या मिरच्या ठेवा. धुवून लगेच फ्रीजमध्ये ठेवू नका. यामुळे मिरच्या थोड्या जास्त दिवस टिकतात. 6वं म्हणजेच ढोबळी मिरची. ढोबळी मिरची फ्रीजमध्ये ठेवल्यास तिचा नैसर्गिक कुरकुरीतपणा नष्ट होतो. फ्रीजमधील थंड आणि ओलसर वातावरणामुळे ढोबळी मिरचीतून पाणी सुटते. सोल सैल पडतं. भाजी मऊ आणि चिकट होते. तिचा कुरकुरीतपणा पूर्णपणे जातो. चवही फिकी होते. जेव्हा अशी ढोबळी मिरची भाजी किंवा स्टफिंगसाठी वापरली जाते तेव्हा भाजीला पाणी सुटतं. चव आणि पोत खराब होतं. दिसायला भाजी आकर्षक राहत नाही. ढोबळी मिरची साठवण्याची योग्य पद्धत म्हणजेच ढोबळी मिरची ताजी, कुरकुरीत आणि स्वादिष्ट ठेवायची असेल तर उघड्या टोपलीत ठेवा. थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवा. हवेशीर जागा निवडा. ओलावा लागू देऊ नका. अशा प्रकारे साठवलेली ढोबळी मिरची 2 ते 3 दिवस सहज टिकते आणि कुरकुरीतपणाही टिकून राहतो. ढोबळी मिरची कधी फ्रीजमध्ये ठेवावी? जर खूपच उष्ण वातावरण असेल किंवा लगेच वापरणार नसेल तर अशा वेळी कागदात गुंडाळून 1 ते 2 दिवसांसाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता. 7वं म्हणजेच आलं. आलं हे स्वयंपाकात आणि औषधोपचारात दोन्ही ठिकाणी वापरलं जाणारं महत्त्वाचं घटक आहे. पण अनेक लोक आलं सुरक्षित राहावं म्हणून ते थेट फ्रीजमध्ये ठेवतात आणि इथेच चूक होते. फ्रीजमधील थंड आणि ओलसर वातावरणामुळे आल्यावर बुरशी लागते. आलं चिकट व मऊ होते. त्याची नैसर्गिक चव बदलते. तीव्रता आणि सुगंध कमी होतो. औषधी गुणधर्म हळूहळू नष्ट होतात. बुरशी लागलेलं आलं फक्त चवीपुरतंच नाही तर आरोग्यासाठीही घातक ठरू शकते. त्यामुळे पोटांचे विकार, मळमळ, अन्न विषबाधा या समस्या उद्भवू शकतात. मग आलं कशा प्रकारे साठवावे? जर तुम्हाला आलं जास्त दिवस ताजं ठेवायचं असेल तर पारंपरिक आणि सुरक्षित पद्धत वापरा. कोरड्या वाळूत पुरून ठेवा
किंवा कोरड्या कागदात गुंडाळून ठेवा. थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवा. ओलावा अजिबात लागू देऊ नका. अशा प्रकारे साठवलेलं आलं अनेक दिवस ताजं आणि सुगंधित राहतं. जर तुम्ही आलं कापलं असेल तर त्या कापलेल्या आल्यांचं काय करावं? कापलेलं किंवा सोललेलं आलं बंद डब्यात ठेवावं. फ्रीजमध्ये ठेवू शकता, पण लक्षात ठेवा 3 ते 4 दिवसांत त्याचा वापर करा. त्याच्यावरती पाणी साचू देऊ नका. औषधी गुण जपायचे असतील तर योग्य साठवण अत्यंत गरजेची आहे. आलं फ्रीजमध्ये ठेवू नका. योग्य पद्धतीने साठवा. चव, सुगंध आणि आरोग्य जपा. आज आपण विज्ञान, आरोग्य आणि अनुभव या तिन्ही गोष्टी एकत्र पाहिल्या. आपले पूर्वज फ्रीज, मशीन किंवा आधुनिक साधनांशिवायही भाजीपाला योग्य पद्धतीने साठवत होते, कारण त्यांच्याकडे अनुभवातून आलेलं शहाणपण होतं. परंपरा म्हणजेच अंधश्रद्धा नाही. परंपरा म्हणजेच पिढ्यानपिढ्या जपलेलं आरोग्याचं आणि जीवनशैलीचं ज्ञान आहे. आज आपण आधुनिक झालो, पण निसर्गाच्या नियमांपासून दूर गेलो. म्हणून जिथे विज्ञान संपतं तिथे अनुभव बोलतो, आणि जिथे अनुभव असतो तिथे आरोग्य नक्की टिकतं. आपण जर आधुनिक सोयींसोबत आपल्या परंपरांचाही सन्मान केला तर आपलं आरोग्य नक्कीच सुरक्षित राहील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आरोग्य जपा, तसेच परंपरासुद्धा जपा.